मिरज शहरातील मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे। रस्ते करून नुकते 6 महिने होऊनही रस्त्यावर आता खड्डे पडले आहेत। वंडमुळे कॉर्नर, शास्त्री चौक तसेच छत्रपती शिवाजी पुतळा परिसर तर रस्त्याचा तलाव निर्माण झाला आहे। शिवतीर्थ परिसरात सर्वत्र दलदल आणि पाणी झाले। शिवतीर्थ परिसरात पाण्यात डबके निर्माण झाल्याने शिवप्रेमींमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे। नगरसेवकांनी लगबगीने आपली मुदत संपण्यापूर्वी रस्ते कामाचा धडाका लावला होता। सर्वच रस्ते केले, परंतु रस्त्याचा दर्जा पाहिला नाही। प्रभागातील नागरिकांना खुश होण्यासाठी लगबगीने रस्ते तर करण्यात आला, तोच रस्ता आता अवकाळी पावसाने रस्त्यावर खडी निघून जाऊ लागले आहे। अवकाळीने रस्ते कामाची पोलखोल केली आहे। पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात मिरजकरांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिका प्रशासनाने मोठ्या पावसाची वाट न पाहता रस्त्यांची डागडुजी केली पाहिजे। रस्त्यांच्या दुरवस्थेकडे कधी लक्ष देणार आहे? नागरिकांतून रस्ते खराब होत असल्याने प्रचंड संताप व्यक्त होत आहे।